खपली गहू 400 ग्रॅम घेतलेले आहेत. त्याला थोडा पाण्याचा हात लावायचा आहे. नंतर ते 10 मिनटं ठेवायचं आहे तसेच. नंतर मिक्सरमधून बारीक करून त्याचा कोंडा काढायचा आहे. नंतर ते रात्रभर भिजत घालायचे. 400 ग्रॅम गव्हाला 1 वाटी तांदूळ घालायचे आहेत. कोणताही बारीक तांदूळ वापरायचा आहे. नंतर कुकरमध्ये पाणी तापत ठेवायचं. पाणी तापलं की त्याच्यामध्ये भिजत घातलेले गहू घालायचे, तांदूळ घालायचे, गूळ घालायचा आहे, सुका मेवा घालायचा आहे, मीठ घालायचं आहे. सर्व साहित्य एकत्र करायचं आहे आणि कुकरचं झाकण बंद करायचं आहे. कुकरची 1 शिट्टी होण्याआधीच कुकर बंद करायचं आहे. थोडं घट्ट वाटत असेल तर आपल्याला त्यामध्ये गरम पाणी मिक्स करायचं आहे. वेलची पावडर, जायफळ पावडर, सुंठ पावडर मिक्स करायचे, तूप घालायचं आहे आणि वरून दूध घालायचं आहे. तयार आहे खपली गव्हाची खीर. ठेवलेलं आहे त्यामध्ये ओलं खोबरं, गूळ घालायचं. गुळाने ओलं खोबरं चांगलं एकजीव करून मिक्स करायचं आहे. नंतर त्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे. हे आपलं मोदकाचं सारण तयार आहे. नंतर मोदकाची उकड करण्यासाठी इथं कढईमध्ये 4 वाट्या पाणी घालायचं आहे, मीठ घालायचं आहे, साखर घालायची, थोडी केशर घालायचं आहे, तूप घालायचं आहे. 4 वाट्या पाण्याला इथं 3 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. नंतर गॅस बंद करायचा आहे, उकड झाकायचे. 10 मिनिटांनी उकड थोडी काढून घ्यायची, पाण्याचा हात लावून थोडी मळून घ्यायची. नंतर मोदकाच्या साच्यामध्ये एक गोळा घेऊन तो घालून सगळीकडे बोटांच्या सहाय्याने पसरून घ्यायचं. नंतर त्यामध्ये सारण घालायचं आहे, वरतून पॅक करायचं आहे. नंतर असा हा छान मोदक तयार होतो. तयार झालेले मोदक चाळणीवर ठेवून चांगले वाफवून घ्यायचे आहेत. तयार आहेत तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक, मऊ लुसलुशीत.